नमस्कार. आज आपण एका अशा केमिकल फॅक्टरीची गोष्ट पाहणार आहोत जी इटलीमध्ये इतकी धोकादायक ठरली की तिला बंद करावं लागलं. पण आता तीच फॅक्टरी भारतात पुन्हा सुरू होतीये. हा सगळा प्रवास कसा घडला आणि यामुळे कोणते गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत तेच आज आपण समजून घेणार आहोत. आणि इथूनच एक खूप मोठा आणि खरं तर बोचरा प्रश्न समोर येतो. जो युरोपसाठी कचरा ठरला तो भारतासाठी अभिमान कसा काय असू शकतो? हा प्रश्नच या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. चला तर मग ह्या वादाच्या मुळाशी नेमकं आहे तरी काय ते समजून घेऊया. सगळ्यात आधी हे प्रकरण ज्या केमिकलमुळे सुरू झालं ते नक्की आहे तरी काय? तर हे फॉरेवर केमिकल्स किंवा PFS यांना फॉरेवर का म्हणतात? कारण ही अशी मानवनिर्मित रसायनं आहेत जी एकदा का पर्यावरणात आली की हजारो वर्ष तशीच राहतात. ती नष्टच होत नाहीत. ती आपल्या शरीरात, प्राण्यांमध्ये, पाण्यात आणि मातीत हळूहळू जमा होत राहतात. आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त धोकादायक आहे. आता या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली तरी कुठून? तर ती झाली इटलीमधला एका शहरातून, विसेन्झा. तर झालं असं की विसेन्झामध्ये मिटेनी नावाचा एक केमिकल प्लांट होता. पण अचानक असं काय झालं की तिथल्या सरकारला तो तातडीने बंद करावा लागला? कारण होतं प्रचंड मोठं जलप्रदूषण. आणि त्याचा परिणाम तो तर धक्कादायक होता. तब्बल 3.5 लाख लोक, विचार करा, 3.5 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्यावर याचा थेट परिणाम झाला होता. ही एक खूप मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या बनली होती. आणि हे दूषित पाणी प्यायल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर जे परिणाम झाले ते तर आणखीनच गंभीर होते. कॅन्सर, वंध्यत्व आणि इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या समोर आल्या. यावरूनच तिथल्या प्रदूषणाची तीव्रता किती भीषण होती याचा अंदाज येतो. बरं, इटलीमध्ये फॅक्टरी बंद झाली हे तर ठीक आहे, पण मग त्या मशिनरीचं काय झालं? ती कुठे गेली? आणि इथूनच ही गोष्ट एक असं वळण घेते की तिचा प्रवास थेट भारतापर्यंत येऊन पोचतो. ही प्रक्रिया कशी घडली ते टप्प्याटप्प्याने पाहूया. सगळ्यात आधी मिटेनी फॅक्टरी बंद झाली, तिच्या मालकांना अटक झाली आणि उत्पादनच बेकायदेशीर ठरवलं गेलं. त्यानंतर त्याच फॅक्टरीच्या मशिनरीचा लिलाव झाला आणि तीच मशिनरी विकत घेतली गेली भारतातील रत्नागिरीमध्ये सुरू होणाऱ्या एका नवीन प्लांटसाठी. आता ही मशिनरी विकत घेतली कोणी? तर VIV लाईफ सायन्सेस नावाच्या एका कंपनीने. आणि या कंपनीचं नातं आहे भारतातील एक मोठी कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक्सशी. म्हणजे बघा, युरोपमधल्या एका बंद पडलेल्या धोकादायक फॅक्टरीचं कनेक्शन थेट भारताशी कसं जोडलं गेलं. आणि यामुळेच या सगळ्या कहाणीतला सर्वात मोठा, सर्वात कळीचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे सुरक्षेचा प्रश्न. हा विरोधाभास नीट समजून घेण्यासारखा आहे. एकीकडे इटली, जिथे युरोपचे कडक कायदे लागू असूनही ही फॅक्टरी धोकादायक ठरली आणि बंद झाली. आणि दुसरीकडे भारत, जिथे कायदे तुलनेने अस्पष्ट असल्याचं म्हटलं जातंय, तिथेच ही फॅक्टरी पुन्हा सुरू होतीये. हाच तर चिंतेचा मूळ मुद्दा आहे. आणि म्हणूनच हा एक साधा, सरळ पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय. जर ही टेक्नॉलॉजी आणि ही मशिनरी इटलीमध्ये सुरक्षित नव्हती, तर तीच टेक्नॉलॉजी आणि मशिनरी भारतात सुरक्षित कशी काय असू शकते? हा एकच प्रश्न या संपूर्ण प्रकरणाचं सार सांगतो. पण ही गोष्ट फक्त प्रश्न विचारून थांबत नाहीये. यावर काहीतरी ठोस कृती व्हावी असं आवाहनही केलं जातंय. तर पुढे काय करणं अपेक्षित आहे ते पाहूया. यासाठी काही गोष्टी करण्याचं आवाहन केलं जातंय. पहिलं म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियावर शेअर करणं. दुसरं, संबंधित मंत्र्यांना टॅग करून त्यांना जाब विचारणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढी धोकादायक फॅक्टरी असताना तिला भारतात परवानगी मिळालीच कशी, हा प्रश्न थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचव. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक खूप मोठा प्रश्न मागे उरतो. जेव्हा एखादी समस्या, एखादा धोका एका देशातून दुसऱ्या देशात असा एक्सपोर्ट केला जातो, तेव्हा त्याची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची असते? यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.